कल्याणजवळील मोहने परिसरात HP गॅस एजन्सीच्या भोंगळ कारभाराचा प्रकार समोर आलाय। कोणतीही पूर्वसूचना न देता हजारो ग्राहकांचं कनेक्शन दुसऱ्या एजन्सीकडे वर्ग करण्यात आलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय। महिनाभरापासून सिलेंडरसाठी प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना आता नव्यानं बुकिंग करण्यास सांगितलं जातंय। त्यामुळे त्यांची गैरसोय वाढली आहे। तसंच डिलिव्हरी दरम्यान अनियमितता आणि ग्राहकांशी गैरवर्तनाचे आरोपही करण्यात आलेत। या प्रकरणाची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आणि संबंधित कंपनी काय कारवाई करते याकडे सर्वांचं लक्ष लागले। या अगोदर नारा कोऑपरेटिव्ह सोसायटीमधनं या ठिकाणावर सिलेंडरचं आमचं असताना तिकडनं ट्रान्सफर केलं, तिथनं परत हिंदुस्थानला ट्रान्सफर केलं। या ठिकाणी नागरिकांना कुठलाही कल्पना न देता अचानक कशा कुठल्या बेसवरती ट्रान्सफर करतायत। नागरिकांना कल्पना द्यायला हवी ना। नागरिक इकडे तिकडे धावत राहतो, इकडे जा तिकडे जा। सिलेंडरचा आत्ताच्या काळामध्ये सिलेंडरचा जो तुटवडा चाललाय त्या तुटवड्याच्या काळात नागरिकांच्या घरामध्ये 30 दिवसानंतर नंबर लागतायत। घरात सिलेंडर संपलेला असताना दुसरं कुठलंही साधन नसताना नागरिक कुठल्या प्रकारे हे करणार। आणि इथे आल्यानंतर हे लोक ब्लॅकने सिलेंडरचे पैसे मागतायत। किती पैसे मागतात? त्या आजींकडनं आता 3,000 रुपये त्यांना सांगितलं। त्यांचा नंबर आलेला दुसरं कुणाला तरी दिला असेल यांनी, आणि त्यांना सांगताय की सिलेंडर तुमचा डिलिव्हरी झालेला आहे। आणि ते 3,000 रुपये त्या वयस्कर वृद्ध आजी आहेत त्यांना चालता येत नाही व्यवस्थित, त्यांच्याकडे 3,000 रुपये मागतात। कुठल्या बेसवरती 3,000 रुपये मागतात सिलेंडरचे? सेल्स मॅनेजर कोण नायर मॅडम आहेत त्यांच्याकडनं समजलं असं की त्या मागतात म्हणून पैसे। आणि पुन्हा त्या सिलेंडरचा नंबर लावायला सांगतायत। म्हणजे आता पुन्हा नंबर लावल्यावर पुन्हा ते 1 महिन्याने सिलेंडर मिळणार का? घरात काय कुठल्या प्रकारे शिजवणार अन्न? वापस गेला। आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तर म्हणतो बिलाक नाही घ्या। किती मागितले पैसे? 3,000। 3,000 हा, तर म्हणलं आमच्या पैसे कशाचं गरीब पैसे 3,000? आमचा सिलेंडर आम्हाला द्या म्हणलं, नंबर लावला तर। आता नंबर लाव म्हणते परत। हा, लागलेला नंबरचं काय झालं? मागच्या गेला। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्रूड ऑइलच्या किमती वाढल्यानं पॉलिस्टर उत्पादनं महागलेत। त्यामुळे बाजारात पॉलिस्टरऐवजी कापसाला अधिक मागणी मिळू लागली आहे। कापूस उद्योगाला याचा सकारात्मक फायदा होतोय। कापसाच्या दरात वाढ होऊन तो प्रति क्विंटल 8,500 रुपयांच्या पुढे गेलाय। यापूर्वी CCI खरेदी दरम्यान शेतकऱ्यांना सुमारे 8,100 रुपये दर मिळत होता। जागतिक बाजारातील बदलामुळे कापसाची मागणी वाढल्यानं दरांमध्ये सुधारणा झाली। मात्र बहुतांश शेतकऱ्यांनी आधीच कमी दरानं कापूस विकल्यानं या दरवाढीचा फायदा मर्यादित शेतकऱ्यांनाच मिळतोय। कापसाचे भाव आता सध्या वाढलेले आहे। या महिन्यामध्येच कापसाचे भाव वाढले, परंतु त्याचा जास्त शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा मिळालेला नाही आहे। कारण की 90% कापसाने तर शेतकऱ्याने तर पूर्वीच कापूस विकून टाकला। CCIमध्ये आपले स्लॉट बुकिंग आणि आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यानंतर CCIमध्ये जवळपास विकला। कारण की त्यावेळेस प्रायव्हेटमध्ये भाव नव्हते आणि CCIचे भाव होते, त्यामुळे CCIमध्येच जवळपास 90% लोकांनी कापूस त्याच्यात तिकडे विकून टाकला आहे। पहिले 90%पैकी 40% 50% कापूस तर CCIमध्ये गेला, बाकी प्रायव्हेटमध्ये त्यावेळेसही खपला होता। आणि आता 10% लोकांपाशी कापूस शिल्लक आहे, त्यांनाच तो आता भाव वाढीचा फायदा मिळणार आहे। बाकी लोकांना तर त्याचा काही फायदा विशेष झालेला नाही आहे। नाही, कापसाची आता प्रक्रिया म्हणून काही असं नाही झालं, तर स्वाभाविकच आहे। थोडासा मागं शॉर्टेजचा झाला, त्याच्यामुळे थोडेफार भाव याने वाढले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता युद्धाच्या आखाती देशाच्या युद्धामुळे जे आता पेट्रोलियम प्रॉडक्ट थोडंसं महाग झालं, त्या अनुषंगाने पॉलिस्टरचे भाव पण वाढले। तर पॉलिस्टरचे भाव वाढल्यामुळे पॉलिस्टरचे भाव जवळपास 1.5 पटीने वाढले। त्या अनुषंगाने आता कसा कापसावर थोडासा त्याचा परिणाम पडलेला आहे। त्याचा कापसाचा वापर त्याच्यामध्ये वाढलेला आहे, म्हणून आता कापसाला थोडी डिमांड वाढलेली आहे। यापूर्वी एका महिन्याच्या अगोदर कापसाचे भाव 78-79 रुपयापर्यंत होते, ते आता 84-85 रुपये आहे। 8,400 ते 8,500 रुपये। नाही, युद्धामुळे शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे असं काही विशेष नाही झालेला आहे। कारण की आता शेवटी राहतं थोडासा कापसाचा भाव जेव्हा शॉर्टेज येतो तेव्हा थोडेफार भाव वाढतात आहे। हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी तसेच भाव वाढलेले आहे। पूर्वी कापसाचे भाव जसे 76-77 असे भाव होते आणि त्यावेळेस CCIचे भाव 8,000 रुपये होते। त्यामुळे जवळपास लोकांनी CCIमध्येच कापूस विक्री केला आहे। आणि आता जे 10% लोकांजवळ तो कापूस शिल्लक राहिलेला आहे, त्यांना या भाववाढीमुळे थोडाफार फायदा होऊन राहिला आहे। परंतु ज्यांनी पूर्वी विकून टाकला त्यांना त्याचा काही फायदा नाही आहे। आखाती देशाच्या युद्धामुळे पुष्कळ काही असा फायदा झालेला नाही, परंतु त्यामुळे ते जो इम्पोर्टेडमध्ये पेट्रोलियम प्रॉडक्ट जे येणार होतं
त्याच्यामुळे पॉलिस्टर थोडं महाग झालं. पॉलिस्टर महाग झाल्यामुळे थोडे कापसाचे भाव वाढलेले आहे आणि त्याचा फायदा आता थोडाफार आता शेतकऱ्यांना मिळत आहे. मी प्रीतम भास्कर नागरगोजे, राहणार डोरली, यवतमाळ. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. त्याच्यात 4 एकर कापूस होता. त्याच्यात मला 30 क्विंटल कापूस झाला आहे. त्या कापसाला खर्च आला लाख सव्वा लाख रुपये. त्यानंतर त्याच्यात जो कापूस झाला आहे मला जे आता युद्ध झालं आहे युक्रेन आणि रशियाचं, ते जे आता युद्ध झालं आहे अमेरिका आणि इराणचं, त्या युद्धामुळं असा फायदा झाला आहे आम्हाला वाटलं का भाव मिळणार नाही, आता भाव घसरेल. तर आता भाव वाढला आहे प्रायव्हेटचा. सुरुवातीला CCIचा भाव होता 8,000 रुपये, 7,900 रुपये. आता भाव आहे 8,500 रुपये. त्यामुळे आम्हाला एवढीच हे आहे, इच्छा आहे आमची का 12 महिने आम्हाला असाच भाव मिळावा. सोयाबीनला, कापसाला, सर्व्याला फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. काय नाव तुझं? प्रीतम भास्कर. मूळचे बीडचे असलेले आणि अनेक नामांकित वृत्तसंस्थेमध्ये काम केलेल्या पत्रकार रामेश्वर गव्हाणे यांनी कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या केली आहे. फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर रामेश्वर यांनी हे टोकाचं पाऊल उचलले. शुक्रवारी दुपारी फेसबुकवर एक दीर्घ पोस्ट शेअर करत त्यांनी कौटुंबिक कलह आणि त्यातून होणाऱ्या मानसिक त्रासाचा पाढा वाचला. या पोस्टनंतर अनेकांनी रामेश्वर यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत गव्हाणे यांनी टोकाचा निर्णय घेतला होता. रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या पोस्टमध्ये पत्नी आणि काही नातेवाईकांवर गंभीर आरोप केलेत. माझ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचं पाऊल उचलतोय. गेल्या 2 वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करते, असा उल्लेख गव्हाणे यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय. बीडमधील अंबाजोगाई येथील एका नर्सिंग होममधून पत्नीनं गरोदर असल्याचे खोटे रिपोर्ट मिळवले आणि त्याद्वारे माझ्याकडून पैसे उकळण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप गव्हाणे यांनी केलाय. यवतमाळ जिल्ह्यातील सावरगड इथं नगर परिषदेच्या कचरा डेपोला भीषण आग लागून संपूर्ण कचरा आणि काही यंत्रसामग्री जळून खाक झाले. आगीनं काही वेळातच रौद्ररूप धारण केल्यानं परिसरात धुराचे मोठे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्यानं घाटंजी, राळेगाव आणि कळंब येथून अतिरिक्त बंब मागवण्यात आले. जवळपास 10 ते 12 तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आलं. यवतमाळ शहरातील धामणगाव नागपूर बायपासवरील वेनिसियन पार्क परिसरात एका सुमारे 30 वर्षीय कामगार तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून हत्या करण्यात आली. संतोष टेकाम असं या मृत युवकाचं नाव आहे. त्याच्या हातावर गोंदलेल्या नावावरून ही त्याची ओळख पटली आहे. प्राथमिक अंदाजानुसार ही हत्या 2 दिवसांपूर्वी झाली असावी. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. भांडूप इथं घराची गॅलरी कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरले. गॅलरीतील फरशीचा लोखंडी अँगल तुटल्यानं संपूर्ण रचना कोसळली. या घटनेत शिवसाई देवदास कोंडार यांचा मृत्यू झालाय. ते 75 वर्षांचे होते. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत प्रशासनाला माहिती दिली. संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर दुसरबीड जवळ झालेल्या साखळी अपघातात सुमारे 10 जण जखमी झालेत. सुरुवातीला 2 वाहनांमध्ये धडक झाल्यानंतर 3ऱ्या वाहनानंही जोरदार धडक दिल्यानं अपघाताची तीव्रता वाढली. घटनेनंतर तात्काळ मदतकार्य सुरू करण्यात आलं. जखमींना मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी बुलढाणा आणि जालना इथं हलवण्यात आले. प्रशासन आणि आपत्कालीन पथकांनी वेगानं प्रतिसाद दिल्यानं मदत कार्याला गती मिळाली. भिवंडीतील रामनगर परिसरात डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात आलेल्या जप्त प्रतिबंधित गुटखा पुन्हा एकदा बाहेर काढला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईत जप्त केलेला गुटखा नष्ट करण्याऐवजी तो पुन्हा विक्रीसाठी नेला जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांनी डम्पिंग ग्राउंडमधून गुटख्याचे पॅकेट्स टेम्पोमध्ये भरले जात असल्याचं पाहून तो अडवला आणि यावेळी मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी आता करण्याची मागणी होते. हे दुपारपासूनच कारवाई झालेली आहे याच्यावर, म्हणजे गाडी पकडलेली आहे. परंतु आम्हाला आता माहीत पडलं, आम्हाला जसं माहीत पडलं तसं आम्ही इथं पोहोचलो. रईसबाईची एक सर्वात मोठी मागणी आहे की गुटखा बंद झाला पाहिजे भिवंडीमध्ये सर्व. तरी पण गाड्या चालू आहेत आणि याच्या मागं जे पण असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. टाकून त्याला जाळण्यात यावं, परंतु असं झालं नाही. आणि काही लोक
पाठीमागून येऊन गुटखा घेऊन जात होते अशी आम्हाला माहिती भेटली. त्यावेळेसच आम्ही तुरंत इथं आलो. इथं पाहणी केली सर्व. काही गोण्या त्या साईडला पडलेल्या होत्या. मग आम्ही जाऊन स्वतः तिथे जाऊन पाहणी केली. काही टेम्पो घेऊन देखील गेले. एक टेम्पो तिथे आहे, उभा आहे, भरलेला आहे. अर्धा भरलेला आहे, अर्धा खाली झालेला आहे. म्हणजे कोणाचं संगनमतानं होत आहे काय समज? आता जे पण असेल याच्या मागे त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.